मी विजय पटकोटवार, विदर्भ नागपूर नगर बुरुड समाज नागपूरचा अध्यक्ष, सगळ्यांना आव्हान करतो आणि विनंती करतो की 12 आणि 13 तारखेला नागपूरला जो अखिल भारतीय स्तरावरचा वधूवर परिचय मेळावा ठरवलेला आहे, त्याकरता आपण सर्वांनी यावं आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी माझ्याकडनं विनंती आहे। 12 तारखेला अखिल भारतीय स्तरावरचा बुरुड समाजाचा सभा आहे। या सभेत पूर्ण भारतातले जे आपले राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांचे पदाधिकारी येत आहेत। जवळजवळ 300 पदाधिकारी येत आहेत। सगळ्यांचा आम्ही राहायची व्यवस्था केलेली आहे, दोन्ही दिवसांची जेवणखाण्याची व्यवस्था केली आहे आणि 13 तारखेला वधूवर परिचय मेळावा आणि आमचे जे खासदार निवडून आलेले आहेत आमदार श्री किशोरजी जोरगेवार आणि हरीशजी पिंपळे यांचा सत्कार सुद्धा आम्ही करणार आहोत। त्यासोबतच आमचे चंद्रकांतजी खैरे खासदार माजी खासदार यांचा सुद्धा आम्ही सत्कार त्यावेळेस करणार आहे। तसेच आमचे जे पदाधिकारी येणार आहेत पूर्ण भारतभर त्यांचा सुद्धा आम्ही सत्कार करणार आहोत। तर आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमास येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। धन्यवाद। मुख्यमंत्री या सर्व कार्यक्रमाचे जे मुख्य पाहुणे आहेत ते आमचे देवेंद्रजी फडणवीस आहेत, ते कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत आणि बावनकुळे साहेब सुद्धा, चंद्रकांतजी बावनकुळे पालकमंत्री हे सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। हा कार्यक्रम महात्मा फुले सभागृह रेशीमबाग चौक नागपूरला आयोजित केला आहे। 12 एप्रिलला 600 ते 700 लोक येतील अशी अपेक्षा आहे आणि 13 एप्रिलला जवळजवळ 1500 ते 1700 लोक आम्ही अपेक्षित धरतोय। ऑनलाईन फॉर्म आम्ही पाठवलेले आहेत वधूवर परिचय बायोडाटा करता आणि बायोडाटा तर आहेच आणि दुसरं म्हणजे सगळ्यांचा परिचय तिथे होईल। मुलं आणि मुलींची अपेक्षा वाढलेली आहे, शिक्षण असो किंवा नोकरी असो, एवढं शिक्षण पाहिजे आणि नोकरी चांगली सरकारी पाहिजे अशा अपेक्षा वाढलेल्या आहेत। तर कुठेतरी ऍडजस्टमेंट करण्यास काळाकाळ करतात, पण त्यांना काय आव्हान? नाही, अटी अशा कुठल्याही नाहीये। कुठल्याही स्तरावरचे जे आहेत वधूवर तिथे येऊन आपला परिचय देऊ शकतील। किती वर्ष आहे तुमचं? काय 2 वर्ष हे मागच्या 25 वर्षापासून आम्ही सतत घेत आहोत। फक्त 1 वर्षानंतर घेतो, म्हणजे दरवर्षी नाही राहत आमचा, दर 2 वर्षांनी 3 वर्षांनी असा हा कार्यक्रम आम्ही घेत असतो। मागच्या वेळेस 23 मध्ये घेण्यात आला होता, त्याला जवळजवळ 180-190 मुला मुलींचा आम्हाला लाभ मिळाला होता। त्यांनी त्यात परिचय दिला होता 190 मुलींनी सुद्धा, आणि त्यात विवाह सुद्धा काही 15 ते 20 विवाह जुळले आणि ते झाले सुद्धा। अशीच अपेक्षा यावेळेस सुद्धा आम्ही करतोय की यावेळेस 300 मुलं मुली अपेक्षित आहेत आणि त्यांची जर लग्न जुळली तर आम्ही तेव्हाच्या तेव्हा त्यांची एक सामूहिक विवाह म्हणून लग्न सुद्धा लावून द्यायचा आमचा मानस आहे। नागपूर येथे 2 दिवसीय अखिल भारतीय बुरुड समाजाचा मेळावा आहे। एक नॅशनल कॉन्फरन्स 12 तारखेला 13 तारखेला माननीय आमदारांचा सत्कार आणि त्याच्या मागे उद्देश हा होता का संपूर्ण भारतातला जो समाज आहे एकत्रीकरण व्हावं, आणि एकत्रितपणे आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी पुढाकार द्यावा या उद्देशाने त्यात समाजाचा आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि आशा आहे की आपला कार्यक्रम समाजाच्या सहकार्याने आतापर्यंत किती नोंद झाली? नोंदणी जवळपास नाही का 213। आता जर रेशीम गाठी जुळल्या तर त्यांचा सामूहिक विवाह सोहळा लावून देत आहे का तुम्ही? सामूहिक सोहळा आमचा परभणीला समाजाने ठेवलेला आहे। आम्ही लोकांना विनंती करू कारण त्या मेळाव्यात जमलेले लग्न जर तुम्हाला करायचं असेल तर समाजाने परभणी येथे 24 एप्रिलला मेळावा ठेवलेला आहे, त्या मेळाव्यामध्ये तुम्ही सहभागी समाजाला सहकार्य करू शकता। मेळावा
आहे